से चिखलदरा चले करुणा के सभी किसान आता आम्ही शांततेनं 9 दिवस 117 किलोमीटर शांततेच्याच मार्गाने हे संघर्ष यात्रा काही ठिकाणी काही कामं सुरू केले, जसे रस्त्याचे असेल किंवा जीवन प्राधिकरणची ज्या योजना होत्या चिखलदरा तहसीलमधल्या 3 ते 4 योजना वर्षभरापासून पेंडिंग होत्या, चालून होत्या. त्या चालू केल्या आणि त्यांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत आम्ही नळाद्वारे पाणी चिखलदऱ्याला जिथं पाणी कधीच पोहोचलं नव्हतं तिथपर्यंत पोहोचू. पण त्या व्यतिरिक्त शासन स्तरावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भातला खरं आंदोलनाची सुरुवात उद्यापासून होणार आहे. आम्ही शांततेच्या मार्गानं हे सगळं करत असताना अपेक्षा होती का या 8-10 दिवसातच काही निर्णय होईल. मला वाटतं सरकार शांततेनं ऐकल एवढं शहाणं नाही आहे आणि आम्ही एवढे गधे नाही आहे का आंदोलन काही सरकार दखल न घेता आम्ही संपवणार. एकतर तळपत्या उन्हात आम्ही हा प्रवास केलेला आहे आणि उद्याचा हा लढा आमचा भगतसिंग मार्गाने राहील. हातात त्रिशूल घेऊन आम्ही तहसीलमध्ये घुसून तांडव नृत्य करू, त्या ताकदीनंच लढू. कारण जेवढी तळप जेवढी तफलीक मेळघाटातल्या सगळ्या शेतकरी शेतमजुरांना झालं, 70-75-80 वर्षापर्यंत साधं पाणी भेटू नये, लाईन भेटू नये एवढं दुर्दैव तर हिंदुस्थानात कोणाच्याच नशिबी आलं नसेल. त्यानं उद्या आम्ही एखादं तांडव नृत्य करून एखादं काही वाईटही झालं, पण मेळघाटल्याच्या लोकांपेक्षा जे वाईट झालं त्याच्यापेक्षा काही जास्त वाईट होणार नाही. त्यांना आम्ही त्या तयारीत आहोत.